कधीकधी असं वाटतं की आपल्यात एनर्जी शिल्लकच राहिलेली नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, किचनमध्ये काम पाहताच मन घाबरून जातं आणि दिवसाच्या इतर कामांचा विचार करूनच थकवा जाणवू लागतो. मुलांचे टिफिन, नवऱ्याचा ब्रेकफास्ट, कपडे धुणे, जेवण बनवणे, साफसफाई आणि हे चक्र दिवसभर सुरूच राहतं. प्रत्येक काम उद्यावर ढकलण्याची इच्छा होते आणि दिवस संपल्यावर फक्त एकच गोष्ट हाती लागते, ती म्हणजे काहीच प्रोडक्टिव्ह काम न केल्याची गिल्ट. कदाचित तुम्ही देखील या परिस्थितीतून गेला असाल किंवा आजही त्यात अडकले असाल. कदाचित कोणाला सांगूही शकत नसाल की मन आणि शरीर दोन्ही थकले आहेत. पण खरं सांगायचं तर हा आळस फक्त एक सवय नसतो. ही आपल्या मन, विचार, थकवा आणि वातावरणाशी जोडलेली एक गहन समस्या असते. दररोज तीच दिनचर्या, तीच जबाबदारी आणि स्वतःसाठी एक क्षणही मिळत नाही. अशा वेळी शरीर चालेल पण मन नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या खऱ्या कारणांबद्दल बोलणार आहोत, जी एका गृहिणीला हळूहळू आळसाकडे ढकलतात. अशी कारणं जी बाहेरून फक्त काम टाळण्यासारखी वाटतात, पण आतून ती थकवा, दबाव आणि कधीकधी उदासीनतेचा परिणाम असतात. घर चालवताना जेव्हा आपण स्वतःलाच विसरून जातो, तेव्हा हा आळस केवळ शरीराचा नाही तर मनाचाही होतो. आपण याच गोष्टी समजून घेऊ आणि काही छोट्या छोट्या पण प्रभावी सवयींबद्दल बोलू, ज्या तुम्हाला तीच ऊर्जा, तीच स्फूर्ती आणि आपलेपण परत मिळवून देण्यास मदत करतील. जर तुम्हालाही असे वाटत असेल की दिवस तर संपला पण आज काहीच काम झाले नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आळसाची 10 प्रमुख कारणे आणि त्यावर उपाय. 1. सोशल मीडियाचा गिल्ट. आजकाल आपण सर्वजण यूट्यूबवर व्लॉग्स पाहतो, विशेषतः प्रोडक्टिव्हिटी व्लॉग्स, जिथे एक महिला एका दिवसात 10 कामे पूर्ण करत असते. आपण पाहतो आणि विचार करतो, वाह, मी देखील असे रुटीन फॉलो करेन. आपण नोटबुक घेऊन उद्यासाठी एक मोठी टू डू लिस्ट बनवतो. आपल्याला उत्साह वाटतो, पण सकाळी डोळे उघडताच टू डू लिस्टवरील अर्ध्याहून अधिक कामे तशीच पडलेली असतात. तेव्हा आपण निराश होतो, स्वतःवर रागावतो की मी तर कधीच काही पूर्ण करू शकत नाही, मी किती आळशी आहे. आणि येथूनच गिल्ट सुरू होतो. समाधान. सोशल मीडियावर मर्यादा सेट करा. दिवसातून 30 मिनिटं किंवा 1 तास निश्चित करा. फक्त त्या लोकांचा कॉन्टेंट पहा जो तुम्हाला प्रेरित करतो, गिल्ट किंवा दबाव देत नाही. आपले खरे आयुष्य अनुभवा. मुलाचे छोटेसे चित्रकला काम पहा. पती चुपचाप चहा बनवून देतो तो क्षण अनुभवा. 2. आपल्या कामाला ओळख न देणे. एक गृहिणी दिवसभर काहीतरी करत असते, पण जेव्हा कोणी विचारतं, तुम्ही काय करता, तेव्हा उत्तर येते, काही खास नाही, घरातील कामच तर करते. सकाळी 6 वाजता उठणे, सगळ्यांचा नाश्ता, दुपारचे जेवण, टिफिन तयार करणे, घर सांभाळणे, ही एक साखळी प्रतिक्रिया आहे जी विश्रांतीशिवाय चालते. पण आपण स्वतःच त्या कामाला सामान्य मानले आहे. जेव्हा कोणी रेकग्निशन देत नाही, तेव्हा आपण स्वतःच विचार करू लागतो की मी काय करत आहे माझ्या आयुष्यात. हीच विचारसरणी सेल्फ डाऊट बनते आणि सेल्फ डाऊटमधून आळस येतो. समाधान. आपल्या कामाला काम माना, छोटी जबाबदारी नाही. रोजच्या कामाची एक टू डू लिस्ट बनवा आणि प्रत्येक कामानंतर त्यावर टिक करा. आपल्या कामाला आपल्या कुटुंबालाही उघडपणे सांगा. हे बोलणे कोणताही अहंकार नाही, ही एक हेल्दी बाउंड्री निर्माण करणे आहे. 3. अतिविचार आणि नियोजनाचा अभाव. काम करण्यापूर्वीच आपण त्याबद्दल इतका विचार करतो की प्रत्यक्षात काम करण्याची एनर्जी शिल्लक राहत नाही. एका गृहिणीचे मन कधीच रिकामे नसते, प्रत्येक क्षणी काहीतरी नियोजन सुरू असते. हे अतिविचार एक अदृश्य थकवा बनतात. मन आधीच इतके जड असेल तर शरीर कसे चालेल. समाधान. मनातून गोष्ट काढून कागदावर ठेवा. सकाळी उठताच किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक डायरी घ्या आणि जे काही मनात सुरू आहे ते लिहायला सुरुवात करा. पूर्ण दिवसाचे नियोजन एकदाच करू नका. फक्त 3 कामे लिहा. फक्त ती 3 कामे जी सर्वात महत्त्वाची आहेत, जी केल्यानंतर तुम्हाला वाटेल, हो, आज काहीतरी केलं. 4. नकारात्मक संगतीचा परिणाम. आपली एक अशी मैत्रीण किंवा शेजारी नसते जी नेहमी भेटताच वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करते. सासूने पुन्हा त्रास दिला, आयुष्यात काही आनंद नाही. एका वेळेनंतर तिची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करू लागते. तुम्ही आधी ठीक होतात, पण तिला भेटून संध्याकाळपर्यंत थकल्यासारखं वाटू लागते. नकारात्मक ऊर्जा संसर्गजन्य असते. समाधान. स्वतःला त्या भावनिक प्रवाहापासून वेगळे करा. बाउंड्रीज बनवायला शिका. जर कोणी वारंवार फक्त रडगाणं गात असेल तर तिच्यासोबत आपला वेळ मर्यादित करा.
बोलण्याची दिशा बदलून टाका. आपल्या आजूबाजूच्या अशा लोकांना निवडा जे तुम्हाला उत्साहित करतील, थकवणार नाही. 5. प्रोक्रॅस्टिनेशन करण्याची सवय. घराच्या एखाद्या कोपऱ्यात कपड्यांचा ढीग पडला आहे, फ्रीजमध्ये काही जुने डब्बे दिसत आहेत आणि आपण प्रत्येक वेळी विचार करतो, उद्या बघू. हे काम उद्यावर ढकलणे एका मोठ्या तणाचे कारण बनते. समाधान, 10 मिनिटांची जादू. प्रोक्रॅस्टिनेशनचा तोड म्हणजे कृतीची पहिली पायरी. जेव्हाही मन नसेल तेव्हा फोनचा स्टॉपवॉच उघडा आणि 10 मिनिटांचा टायमर लावा. स्वतःला सांगा, फक्त 10 मिनिटं करेन, मग सोडून देईन. असे अनेकदा होते की काम सुरू केल्यानंतर मन त्यात रमून जाते आणि आपण 20-30 मिनिटे सलग काम करतो. थोडे काम केल्यानंतर जो समाधान मिळतो तो कोणत्याही स्पापेक्षा कमी नसतो. 6. परफेक्शनचा दबाव. आपल्याला वाटते की सर्व काही परफेक्ट असले पाहिजे. घर स्वच्छ आणि व्यवस्थित असले पाहिजे, जेवण अगदी स्वादिष्ट असले पाहिजे, मुले शिस्तबद्ध असली पाहिजेत. पण हा परफेक्शनचा दबाव सर्वात मोठा थकवा देतो. जर डाळीत थोडे मीठ कमी झाले किंवा एका दिवशी मुलाचे होमवर्क राहिले तर काय जग थांबेल? नाही ना. पण आपण स्वतःला आतूनात दोष देऊ लागतो. समाधान, स्वतःसाठी थोडी नम्रता ठेवा. परफेक्ट असण्यापेक्षा आनंदी असणे जास्त महत्त्वाचे आहे. दररोज स्वतःला एकच गोष्ट सांगा, आज जेवढं केलं तेवढं पुरेसं आहे. 4. नकारात्मक संगतीचा परिणाम. आपली एक अशी मैत्रीण किंवा शेजारी नसते जी नेहमी भेटताच वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करते. सासूने त्रास दिला, नवरा मला समजून घेत नाही, आयुष्यात काही आनंद नाही. सुरुवातीला तुम्ही तिचे लक्ष देऊन ऐकता, समजावण्याचा प्रयत्नही करता. पण एका वेळेनंतर तिची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करू लागते. तुम्ही ठीक होता, पण तिला भेटून संध्याकाळपर्यंत थकल्यासारखे वाटू लागते. नकारात्मक ऊर्जा संसर्गजन्य असते. आनंदी लोक भेटल्यावर आपल्याला हलके वाटते, तसेच उदास लोक न बोलताही आपले मन जड करतात. स्वतःला त्या भावनिक प्रवाहापासून वेगळे करा. बाउंड्रीज बनवायला शिका. दुसऱ्याची प्रत्येक समस्या तुमची समस्या नाही. जर कोणी वारंवार फक्त रडगाणं गात असेल तर तिच्यासोबत आपला वेळ मर्यादित करा. जेव्हा ती नकारात्मक गोष्टी बोलू लागेल तेव्हा तुम्ही टॉपिक चेंज करा. अच्छा, सोडा, काल तुम्ही काय बनवले होते, ती रेसिपी सांगा ना. यामुळे समोरच्या व्यक्तीला संकेत मिळतो की तुम्ही त्यांचे तेच रडगाणे ऐकून घेण्यासाठी बसलेले नाहीयेत. तुम्ही फक्त एक लिस्नर नाही, तुम्हालाही सकारात्मकता हवी आहे. आपल्या आजूबाजूला अशा लोकांना निवडा जे तुम्हाला उत्साहित करतील, थकवणार नाहीत. जास्त नकारात्मकता विष आहे. ती हळूहळू मनाची सकारात्मकता संपवते, ज्यामुळे तुम्हीही तसेच विचार करू लागता आणि तुमच्या उत्साही आयुष्यात आळस आणि उदासी भरते. 5. प्रोक्रॅस्टिनेशन करण्याची सवय. घराच्या एखाद्या कोपऱ्यात कपड्यांचा ढीग पडलाय, फ्रीजमध्ये जुने डब्बे दिसतायत, कपाट उघडताच काहीतरी खाली पडतं आणि आपण प्रत्येक वेळी विचार करतो, उद्या बघू, आता मूड नाही. हा मूड नाही आणि उद्या बघू ही आपली सर्वात मोठी सवय बनली आहे. सुरुवातीला हे वाटते की कपाटच तर सेट करायचे, कधी होईल. पण नंतर ती छोटी गोष्ट एका मोठ्या तणावाचे कारण बनते. प्रत्येक वेळी पाहिल्यावर चिडचिड होते, पण करण्याची इच्छा होत नाही. हेच आहे प्रोक्रॅस्टिनेशन. काम उद्यावर ढकलणे, जोपर्यंत ते काम विचार करण्यानेच जड वाटू लागते. प्रोक्रॅस्टिनेशनचा तोड म्हणजे जेव्हाही मन नसेल तेव्हा फोनचा स्टॉपवॉच उघडा आणि 10 मिनिटांचा टायमर लावा. स्वतःला सांगा, फक्त 10 मिनिटे करेन, मग सोडून देईन. कपाट असो, फ्रीज असो किंवा ड्रॉवर, फक्त 10 मिनिटे त्यात लागा. अनेकदा असे होते की काम सुरू केल्यानंतर मन त्यात रमून जाते आणि आपण 20-30 मिनिटे सलग काम करत राहतो. जर काम पूर्ण नाही झालं तरी गिल्ट घेऊ नका. तुम्ही कमीत कमी त्याची सुरुवात केली आणि तोच सर्वात मोठा विजय आहे. 6. परफेक्शनचा दबाव. आपल्याला वाटते की सर्व काही परफेक्ट असले पाहिजे. घर स्वच्छ आणि व्यवस्थित असावे, जेवण अगदी स्वादिष्ट असावे, मुलं शिस्तबद्ध असावीत, नवऱ्याचा टिफिन परिपूर्ण असावा आणि आपण स्वतःही नेहमी ॲक्टिव्ह आणि सकारात्मक असावे. पण हा परफेक्शनचा दबाव सर्वात मोठा थकवा देतो. जर डाळीत थोडे मीठ कमी झालं किंवा एखाद्या दिवशी मुलाचे होमवर्क राहिलं तर काय जग थांबेल? नाही ना. पण आपण स्वतःला आतल्या दोष देऊ लागतो आणि मग हळूहळू मोटिवेशन निघून जाते. समाधान काय आहे? घर चालू आहे, सर्व लोक ठीक आहेत. स्वतःसाठी नम्रता ठेवा. परफेक्ट असण्यापेक्षा आनंदी असणे जास्त महत्त्वाचे आहे.
स्वतःकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका ज्यामुळे तुमचे मनच उदास होईल. दररोज स्वतःला एकच गोष्ट सांगा, आज जेवढं केलं तेवढं पुरेसं आहे. 7. शरीराची हालचाल न होणे. आपण घरी दिवसभर काम करतो, मग व्यायामाची काय गरज आहे? पण घरची कामे व्यायाम नसतात. ही पुनरावृत्ती होणारी कार्य आहेत. आजकाल सर्व काही मशीननी होते. शरीर बऱ्याच अंशी स्थिर राहते आणि मेंदू पूर्णपणे सक्रिय राहतो. या मानसिक दबावामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारत नाही आणि हॉर्मोन्स देखील रिलीज होत नाहीत, जे आपल्याला एनर्जेटिक वाटण्यास मदत करतात. परिणामी शरीर हळूहळू सुस्त आणि जड वाटू लागते. थकवा विनाकारण जाणवतो आणि मनही चिडचिडे होऊ लागते. रोज फक्त 15 मिनिटांची हालचाल तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा पातळी दुप्पट करू शकते. सकाळी उठताच यूट्यूबवर सिंपल घरचा वर्कआउट लावा. झुंबा, स्ट्रेचिंग, योगा किंवा बॉलिवूड डान्स, जे आवडेल ते करा. फक्त हालचाल करा. जर घराभोवती गार्डन किंवा टेरेस असेल तर 15 मिनिटांची वॉक करा. हेडफोन्स लावा आणि आपले आवडते गाणे ऐका. सुरुवात छोटी ठेवा, पण रोज करा. शरीर सक्रिय झाल्यावर मनही फ्रेश होते. सकाळी उठल्यावर घरातील पसारा, कपड्यांचा ढीग, किचन सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर, तेव्हा वाटते की परत पांघरून घेऊनच झोपावे. जेव्हा घराची अशी अवस्था असते तेव्हा फक्त आजूबाजूचे सामानच विस्कळीत नसते, आपला मेंदूही तेवढाच क्लटर्ड असतो. यामुळे आपली ऊर्जा कमी होते आणि आळस येतो. दररोज फक्त एक कोपरा साफ करा. संपूर्ण घर एकाच दिवसात परफेक्ट होऊ शकत नाही. पण जर तुम्ही दररोज फक्त एक कोपरा, जसे ड्रेसिंग टेबल, किचनचा शेल्फ किंवा एक छोटी टेबल फक्त 10-15 मिनिटे देऊन साफ केली तर मनाचे समाधान होते, चला आज काहीतरी केले. जेव्हा आपले घर स्वच्छ असते तेव्हा मनही हलके आणि प्रसन्न राहते. 9. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. कधीकधी काम न करू वाटण्याचे कारण आळस नसतो, तर तुमच्या शरीराचा सिग्नल असू शकतो. थायरॉईड, व्हिटॅमिन डीची कमतरता, आयर्न डेफिशियन्सी किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स, या सर्व समस्या दिसत नाहीत, पण दररोजच्या कामात जाणवतात. जर घर चालवणारीच थकून गेली असेल तर सिस्टीम व्यवस्थित काम कसे करेल? जर आजकाल खूप थकल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांकडून चेकअप नक्की करून घ्या, कारण कधीकधी थकवा फक्त कामाचा नसतो, शरीराच्या आत चाललेल्या कमतरतेमुळे असतो. रोज 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. सकाळचं कोवळं ऊन तुमच्या मूड, ऊर्जा आणि सकारात्मकतेसाठी आवश्यक आहे. स्वतःसाठी पौष्टिक अन्न बनवा. 8 तासांची शांत झोप घ्या. फोन, सिरीज, स्क्रोलिंग हे सर्व नंतर. योग्य झोप ही प्रत्येक समस्येचे पहिले समाधान आहे. स्वतःला इग्नोर करणे त्याग नाही, गुन्हा आहे. 10. टू मच प्लॅनिंग. आपण गृहिणी प्रत्येक काम एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच ऊर्जेने का करू इच्छितो? सकाळीच मनात एक यादी तयार होते. कपडे धुवायचे, फरशी पुसायची. मग काय होते? एक काम सुरूही होत नाही तोपर्यंत दुसरे मनात येते आणि आपण काहीही न करताच थकून जातो. हा ओव्हरवेल्म एकाच वेळी सर्व कामांचा दबाव घेणे आहे. थोड्या वेळाने वाटते सोडून दे, आज काहीच होणार नाही, आणि मग आळस येतो. सर्व काही करायचे नाही, फक्त एक काम पूर्ण मनाने करायचे आहे. सकाळी उठताच 10 कामांची यादी न करता फक्त एकच काम निवडा, जसे आज फक्त कपाट साफ करायचे आहे. आपल्या कामाला झोनमध्ये विभागा, जसे सोमवार किचन एरिया, मंगळवार कपाट आणि बेडलिनन, बुधवार किराणा सामान आणि फ्रीज, आणि प्रत्येक झोनच्या दिवशी फक्त त्याच भागातील काम करा. लक्षात ठेवा, हा आळस फक्त शरीराचा नाही तर मनाचाही असतो, जो आपल्याला हळूहळू संपवतो. जर तुम्हालाही हे जाणवत असेल तर स्वतःवर थोडे प्रेम करा. स्वतःसाठी एक नवीन दिनचर्या बनवा. आळसातून बाहेर पडणे एका दिवसाचे काम नाही, पण रोजचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला एका नवीन प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही आळशी नाही आहात, तुम्हाला फक्त थोडीशी दिशा आणि थोडेसे प्रेम हवे. यातील कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आळस येतो हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.